अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला खूप जणांना रात्री झोपेमध्ये जाग येते, रात्री 3 वाजता, रात्री 2 वाजता झोपेमध्ये जाग येते, रात्री मन डचकतं, शरीराला कंपन होतं, शरीर घाबरतं, मन घाबरतं आणि मनामध्ये एक प्रकारची भीती असते। काही काहींचे रात्री झोपायच्या वेळेस त्यांचं शरीर पूर्ण हलतं, असं खूप जणांचे मला मेसेज आले, कॉल आले। तर असं का बरं होतं? मनामध्ये खूप जणांच्या भीती असते, अनावश्यक भीती, काही गरज नाही तरी पण भीती असते। तर रात्री झोपताना आपल्याला मन का बरं घाबरतं, आपण रात्री डचकून का बरं उठतो, किंवा रात्री काही काही जणांना झोपच लागत नाही। असे खूप जणांचे प्रॉब्लेम आहे की त्यांना रात्री झोपच लागत नाही। याच्यावर उपाय काय आहे, हे का बरं होतं, याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कसे आपण खूप जण आहे ते झोपताना, रात्री झोपतात, त्यांना शांत झोप लागत नाही, काही काही जणांना झोपच लागत नाही, विचार जास्त चालू असतात, कंटिन्यू विचार, काही काही आनंदी विचार असतात, काही वाईट विचार असतात, रात्री झोप न लागणे, रात्री डचकणे, काही काही जण आहे त्यांना रात्री शरीर पूर्ण कंपन करतं, शरीर पूर्ण घाबरतं आणि त्यांना मनामध्ये विचार असतात। काही काही जण रात्री 3 वाजता उठून बसतात आणि काही नाही मोबाईल पाहत बसतात। मोबाईल बघण्यामध्ये ते एवढा वेळ वाया घालवतात पण रात्री झोपत नाही। याचे कारण कसे आहे? याचे कारण असे असतात की तुम्हाला काही नजर लागली असेल, काही बाहेरचं काही खाण्यात आलं असेल आणि आपलं मन स्थिर नसतं। खूप लोकांकडे खूप पैसा आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या असतात, पण त्यांना झोप नसते। आपल्या आयुष्यामध्ये झोप ही महत्वाची, लक्षात ठेवा। तुम्ही जर कितीही पैसा कमवत असाल, जर रात्री पडल्या जर तुम्हाला झोप येत नसेल, तुमच्यासारखे काहीच कामाचं नाही ते। झोप आपण पडलो की आपल्याला झोप लागला पाहिजे। काही काही जणांना रात्री, खूप महिला सेविकरी आहेत, ते स्वतः सांगते की दादा आम्ही जेव्हा रात्री झोपला असं वाटतं कोणी आमचा गळा दाबतंय, कोणी पाय ओढतंय। ह्या गोष्टी होतात। त्याची कारण बरेच आहे, खूप कारण असतात अशी। मनामध्ये भीती वाटणं, मन घाबरणं, हे कोणाला सांगू शकत नाही, कोणाला बोलू शकत नाही। मग हे जे कारण असतात, मन घाबरणं, मन हे होणं, वाईट स्वप्न पडलं, सगळ्यात पहिले आपण रात्री झोपायच्या अगोदर आपली कुलदेवता, कुलदैवत यांचा नमस्कार करून झोपायला पाहिजे। रोज सवय लावून घ्यायची, नमस्कार करून झोपायचं। रात्री झोपायच्या अगोदर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, तारक मंत्र ऐकून झोपायचं, रोज सवय लावायची। रोज तारक मंत्र, रामरक्षा स्तोत्र, तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा ऐका, ते पाणी प्या। तारक मंत्र रोज लावून ऐकायचं, तारक मंत्र ऐका, म्हणा, त्याचं पण पाणी प्या। झोपताना कधीही दक्षिण उत्तर झोपायचं, दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय, कधीही लक्षात ठेवा, नाही तर आपली जागा चेंज करून घ्या। आपल्या पायाच्या खाली कोणताही फोटो नको, झोपताना कधीही दक्षिण उत्तर झोपा, कधी लक्षात ठेवा, दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय झोपा, तुम्हाला झोप चांगली लागेल। काही काही जण पूर्व पश्चिम झोपता, दक्षिण उत्तर झोपता। दक्षिण उत्तर ठीक आहे, दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय, उत्तर दक्षिण पण झोपता काही जण, उत्तरेकडे डोकं, दक्षिणेकडे पाय, तसं नाही झोपायचं, दक्षिण उत्तर झोपायचं, दिशा बघून घ्या। झोपताना ह्या 2 गोष्टी करायच्या, त्याशिवाय झोपायचं नाही। रोज फिरायचं, एक्सरसाइज करायची, जेवढं चालता येईल तेवढं चालायचं। जेव्हा आपण झोपायला जाणार, खूप जणांची समस्या की आम्हाला झोपच लागत नाही दादा, झोपच लागत नाही। त्यांच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय, तुम्हाला कुठे जायची गरज नाही। जेव्हा आपल्याला झोपायचं त्याच्या अगोदर कमीत कमी 1 तास आपला मोबाईल बंद ठेवावा, मोबाईल बघायचाच नाही।
तुम्ही म्हणणार आम्ही झोपतोय आणि मोबाईल पाहतोय, रील्स पाहतोय, मोबाईल पाहतोय. तुम्ही 1 घंटा 2 घंटा आपला कधी जाणार मोबाईल मध्ये बघता बघता तुम्हाला समजणार पण नाही. आणि 1 घंटा 2 घंटा जर गेला तर तुम्हाला नंतर झोपच लागणार नाही. लक्षात ठेवा, झोप नाही लागणार. म्हणून झोपायच्या अगोदर कमीत कमी अर्धा घंटा किंवा 1 घंटा मोबाईल पासून दूर राहा. मोबाईल जवळ ठेवूच नका. दिवसभर ठेवला ना बस झालं. मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा डायरेक्ट. जेव्हा आपण ते झोपी जाणार, झोपताना काळे कपडे घालायचे नाही. महिला असो पुरुष असो कोणी असो, काळे कपडे कोणते घालायचे नाही. झोपायच्या वेळेस रुद्राक्ष, गळ्यातलं रुद्राक्ष असतं ते काढून ठेवायचं. महिला असो पुरुष असो रुद्राक्ष काढून ठेवायचं. जेव्हा तुम्ही झोपणार तेव्हा मन आपलं शांत ठेवायचं. मनामध्ये आपले मन वाईट विचार आणायचे नाही, कोणाचेही वाईट विचार आणू नका. आणि जेव्हा झोपणार तेव्हा श्वास घ्यायचा 5 वेळा 7 वेळा 7 वेळा असा श्वास घ्यायचा. मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि झोपी जायचं. उजव्या अंगावर झोपू शकता, उजव्या कुशीवर झोपू शकता आपण, काही प्रॉब्लेम नाही. श्वास 7 वेळा श्वास घ्यायचा आणि आपण झोपी जायचं. तुम्हाला 100% झोप लागेल. झोप लागेल तुम्हाला डायरेक्ट आपोआप. गोळी खायची गरज नाही, झोपेची काही गरज नाही. जेव्हा तुम्ही झोपणार, झोपेमध्ये काही जणांना वाईट स्वप्न पडतात. वाईट स्वप्न, सापाचे स्वप्न, कोणाचे स्वप्न, काही असं वाटतं गळा दाबतंय कोणी, काही अश्लील स्वप्न पडता, वाईट स्वप्न पडता, घाणेरडे स्वप्न पडता. हे आपण जसा विचार करतो तसं घडत असतं. म्हणून अति मोबाईल बघायचा नाही. अति मोबाईल बघायचा नाही. झोपताना कधी डाव्या कुशीवर झोपा, उजव्या कुशीवर झोपा, काही प्रॉब्लेम नाहीये. झोपताना मनात विचार आणायचे नाही. आणि जे शरीरामध्ये कंपन होत असतं किंवा काही वाटतं की माझं शरीर कोणतरी दाबतंय, हे करतंय, त्याच्यासाठी मोरपिसाने उतारा करायचा. एक मोरपीस घ्यायचं, ते मोरपीस रोज एकच मोरपीस वापरायचं. तेच मोरपीस नंतर देवघराजवळ ठेवून द्यायचं. मोरपीस तुमच्या अंगावर 7 वेळा उतरायचं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणा, 7 वेळा मोरपीस उतरून तो मोरपीस देवघराजवळ ठेवून द्यायचं. झोपायच्या अगोदर आपण दिवसभरात काही चुका केल्या असेल, दिवसभरात काही कोणाला वाईट बोललं असेल, दिवसभरात काही त्रास दिला असेल, कोणी आपल्याला त्रास दिला असेल, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. एकदा झोपलो तर शांतपणे झोपायचं. म्हणजे दिवसभर रात्री जर आपली झोप चांगली झाली तर तुमचा दिवस चांगला जाईल, लक्षात ठेवा. आणि खूप जणांना वाटतं ना की आमचा कोणी गळा पकडतंय, कोणाला छातीत धडधड होती, कोणाला पोटात धडधड होती. हे सगळं बंद होऊन जाईल ह्या सेवेने. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ह्या सेवेने सगळं बंद होऊन जाईल. तुमचं जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही फिरायला जायला पाहिजे. अति विचार डोक्यातून पहिले काढून टाका. अति विचार करणं, जास्त मोबाईल पाहणं, जास्त टीव्ही बघणं, हे पण थोडं कमी करा. जास्त लोकांबद्दल बोलणं, खूप जणांना सवय असते, याच्या चाडा कर, त्याच्या चाडा कर, याची निंदा कर, त्याची निंदा कर. जर तुम्ही दिवसभर लोकांच्या निंदा करत असाल तर तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, लक्षात ठेवा. लोकांबद्दल कमी बोला, आपल्याबद्दल जास्त बोला. वाईट विचार करायचा नाही, वाईट निंदा करायची नाही. आणि एकदा झोप लागली तर शांत झोपायचं. ह्या पद्धतीने तुम्ही जर सेवा केली, रोज कालभैरवाष्टक ऐकलं, कालभैरवाष्टकची सेवा केली, कालभैरवाष्टक वाचलं, तरी पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता ज्यांना छातीमध्ये दडदड होती, मन घाबरतं, ज्यांना कंपन होतं, त्यांनी काय करायचं, रक्षाची पुडी, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं अगरबत्ती लावून. त्याची एक पुडी तयार करायची. ती पुडी आपल्या उशीखाली ठेवा. तुमचं शरीर कंपन होणार नाही. शरीर असं वर उचलणार. काही जणांना वाटतं की माझं शरीर उचलतंय, काही जणांना वाटतं माझं कोणी गळा दाबतंय, काही वाटतं की माझी छातीत दडदड होतं, पोटात दडदड होतं, काही वाटतं कोणी माझे पाय वाढताय. हे काहीच होणार नाही. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, त्याची रक्षाची पुडी उशीखाली ठेवा रोज. ती पुडी सकाळी उचलायची, पुडी दुसरीकडे एका टेबलवर ठेवून द्यायची. तुम्हाला शांत झोप लागेल. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे की भूत पिशाच असं काहीच जवळ येत नाही.
मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा जर तुम्ही वाचली, मारुती स्तोत्रामध्ये वर्णन आहे, भूत बाधा बाहेरचा संबंध सगळ्या गोष्टी बंद होता मारुती स्तोत्रामध्ये, एवढी ताकद आहे. म्हणून रोज संध्याकाळी 6 वाजता तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, किंवा तुम्हाला दिवसभरातून नाही जमलं, दिवसभरातला थकवा आपल्याला घालवण्यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक हे घ्यायला पाहिजे, त्याचं पाणी प्यायला पाहिजे. ते केल्यानंतर मन स्थिर राहील. कारण की तुम्ही रात्री जर झोपलात, रात्री जर चांगले झोपला तर दिवस चांगला जाईल तुमचा, नाही तर नाही जाणार. आणि ह्या गोष्टी कशामुळे होत असतात हे सांगितलं मी. लोकांबद्दल वाईट बोलणं, बाहेरचं कोणाच्या घरचं खाणं, कोणाचे डबे खाणं, नॉनव्हेज खाणं, अति विचार करणं, अति बडबड करणं, त्याच्यामुळे या गोष्टी होत असतात. म्हणजे आपली जी झोप आहे ती महत्वाची. तुमची जर झोप पूर्ण झालेली असेल, कमीत कमी 8 तास जरी झोप झालेली असेल, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण काम करू शकता, नाही तर करू शकत नाही. आणि दिवसभरातले झालेले विचार आहे ना, ते सोडून द्यायचे. गाढ झोप लागली पाहिजे. एकदा झोपलं की तुम्हाला जागच नाही आली पाहिजे. काळे कपडे घालायचे नाही, कोणाचे कपडे घालायचे नाही, कोणी दिलेले कपडे घालायचे नाही. मन स्थिर ठेवायचं आणि नामस्मरण करायचं. तुम्हाला झोप येत नसेल, नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा. नामस्मरण करता 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 आपण झोपी जायचं. मोबाईल बघून झोपी जायचं नाही. खूप जणांचं असतं, मोबाईल हातामध्ये असतो, मोबाईल चालूच असतो, ते झोपी जाता. काही काहींचा टीव्ही चालू असतो, झोपी जाता. मोबाईल हातामध्ये नाही घ्यायचा, टीव्ही नाही घ्यायचा. कमीत कमी अर्धा तास आपण स्वतःसाठी वेळ द्या. वेळ दिल्यानंतर या अशा गोष्टी काही होणार नाही. या गोष्टी पूर्णपणे बंद होतील आणि आपल्याला छान झोप लागेल. झोपेसाठी तुम्हाला फक्त नामस्मरण, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, ते पाणी घेणं आणि तारक मंत्र रात्री झोपताना ऐकून झोपणं, एवढी जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कोणाकडे जायची गरज नाही, बाबा नाही, बुवा नाही, काही गरज नाही कुठं. हीच ताकद आहे आपली, रामांची ताकद आहे, भगवान रामचंद्रांची ताकद आहे, मारुतीरायांची ताकद आहे. एवढी सेवा प्रत्येकाने करावी, याच्यापासून आपल्याला सुटकारा भेटेल. आणि ज्यांची छातीमध्ये धडधड होत असेल तर त्यांनी धडधड होण्यासाठी आपण हात ठेवायचा, छातीवर हात ठेवायचा, रामरक्षा स्तोत्र म्हणा. कोणाचं डोकं दुखत असेल, डोक्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, तुमचा त्रास कमी होईल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.